नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. बहिणींनो, आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आजची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. लाडक्या बहिणी ह्या अपडेटमुळे खुश झालेल्या आहेत, कारण की बहिणींना ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली तो हप्तासुद्धा या ठिकाणी बहिणींना सुरू झाला. म्हणजेच काय, तर ऑक्टोबर महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये सुरू झालेले आहेत. बहुतेक बहिणींना 1500 रुपये आलेले. आजही काही बहिणींना पैसे येणार आहे. पण ऑक्टोबरचा हप्ता मिळाला, आता तुम्हाला नोव्हेंबरचे सुद्धा पैसे मिळत आहेत. त्यामुळे भरपूर बहिणी खुश झाल्या. बहिणींना डबल हप्ता या ठिकाणी मिळतो आहे. आता खरोखर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळतील काय, किंवा तुम्हाला खरोखर डबल हप्ता मिळतो आहे का, त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक पुराव्यासहित माहिती दिली जात असते. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला आज या ठिकाणी किती रक्कम मिळणार आहे आणि केव्हा मिळणार आहे, सर्व तुम्हाला माहिती कळणार आहे. आणि यामध्ये भरपूर अशा बहिणी आहे की ज्या अपात्र झाल्या आहेत. तर त्या बहिणींना आता पैसे मिळणार की नाही मिळणार, कोणकोणत्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहे, त्यामुळे सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की बहुतेक अशा बहिणी आहे की ज्या अपात्र झाल्या आहे, पण त्यांना माहितीच नाही की त्या अपात्र झाल्या आहे, म्हणून त्या बहिणींना हप्ता मिळणार नाही आहे. आणि हा ऑक्टोबरचा हप्ता त्या बहिणींना मिळणार नाही. त्या बहिणी वाट बघतील की मला हप्ता आला का नाही, मला आज हप्ता येईल, तर त्या बहिणींना हप्ता मिळणार नाही. त्या कोणकोणत्या बहिणी आहे त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि हप्ता आला की नाही कसं चेक करायचं, SMS येणार आहे की बँकेत जमा होतील की काही दुसरा पर्याय, सर्व तुम्हाला माहिती पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा आदिताई तटकरे यांनी सुद्धा केली आहे, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच मंत्री आदिताई तटकरे यांनी जी महत्त्वाची घोषणा केली आहे तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण की त्यांनी सर्व बहिणींना एक मोठी खुशखबर दिली आहे. ती खुशखबरसुद्धा आपल्याला बघायची आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि खास करून ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर माझी KYC झालेली नाही आहे. त्या बहिणींची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. आणि ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवायचे की हो सर माझी KYC झाली आहे. त्या बहिणींना फ्रीमध्ये या ठिकाणी पुढील हप्ता लवकरात लवकर जमा केला जाणार आहे. तर कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. आता मी तुम्हाला प्रोपर्टी घेऊन जातो, पण त्या अगोदर सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचे. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईप करून द्यायचे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला असतील, तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या बहिणी असतील, त्यांना नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळली पाहिजे, कारण त्यांनासुद्धा हे पैसे मिळाले की नाही मिळाले हे त्यांना कळणार आहे. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले पूर्वप्रती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची, आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आजची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींना कालपासूनच हे हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहे. कालपासूनच बहिणींना पैसे जमा झालेले आहेत. आजही बहुतेक महिलांना पैसे येणार आहे. तर ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला पैसे आलेले नाही आहे. ज्या बहिणींना पैसे आले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे आलेले आहे. ज्या बहिणींना आले असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला 1500 रुपये मिळाले, थँक्यू किंवा धन्यवाद, तुम्ही लिहून पाठवू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आले नसेल त्यांनी लिहून पाठवा, लवकरात लवकर त्यांनासुद्धा पैसे जमा केले जातील. आता बघा, पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्याचे विविध मार्ग उपलब्ध असून पुढील हप्ता मिळण्यासाठी 18 नोव्हेंबरपूर्वी KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. आता बघा बहिणींनो, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की जर का तुम्हाला पैसे आले की नाही हे जर का तुम्हाला तपासायचं असेल, बहुतेक बहिणींना हे तपासता येत नाही, त्यांना कळत नाही की पैसे आले की नाही. बहुतेक बहिणींना SMS येत नाही, मग त्या बहिणी म्हणतात की सर मला SMS आला नाही, माझे पैसे आले की नाही, हे कसं चेक करता येईल. तर त्याचे तुम्हाला विविध पर्याय आहेत, विविध या ठिकाणी मार्ग आहेत, ते तुम्हाला मी सांगणार की कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता. बँकेत जावं लागणार नाही की घरी बसून तुम्ही चेक करू शकता. सर्व तुम्हाला प्रोसेस मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला 18 नोव्हेंबरपूर्वी तुम्हाला KYC करायची आहे. जर का तुम्ही 18 नोव्हेंबरपूर्वी KYC केली नाही तर तुमचा जो पुढील हप्ता असणार नोव्हेंबरचा तो तुम्हाला मिळणार नाही आहे. तर बहिणींनो, ही महत्त्वाची अट आहे. तर KYC सर्वांनी करून घ्या. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणीची KYC झाली नसेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. तर ज्यांची झाली नसेल त्यांचीसुद्धा ठिकाणी लिहून पाठवा की सर माझी KYC झाली नाही, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे.
पुढे बघा, महाराष्ट्रामधील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयाचा सन्मान निधी आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? आदित्य तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत. आता बघा, सर्व ज्या काही पात्र महिला आहेत त्या महिलांना टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित केले जात आहे. म्हणजेच काय, तर ज्या सर्व पात्र बहिणी त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात. म्हणजेच काय, काल काही बहिणींना पैसे मिळाले होते, आज काही बहिणींना पैसे मिळणार आहे आणि उद्या काही बहिणींना पैसे मिळणार आहे, असा टप्पा असतो. म्हणजे आज एवढ्या बहिणींना, उद्या एवढ्या बहिणींना, काल एवढ्या बहिणींना अशा ठिकाणी रक्कम असते, त्यानुसार त्यांना मिळत असतात. ठीक आहे. आता बघा, राज्य सरकारने जुलै 2024मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली होती. म्हणजेच काय, तर महिला या ठिकाणी चांगल्या प्रकारे वरती या ठिकाणी याव्या म्हणून ही योजना सुरू केली गेली होती. महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आणि ह्या योजनेमुळे भरपूर महिला या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत. भरपूर महिला ह्या पैशाचा उपयोग घर खर्चासाठी, त्यांच्या बिझनेससाठी, काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी करत आहेत, काही महिला बचत करत आहेत. तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या पैशाचा उपयोग कशासाठी करताय? घर खर्चासाठी करतायत की मुलांच्या शिक्षणासाठी करतायत की तुम्ही या ठिकाणी बिझनेस करण्यासाठी करतायत? कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुढे बघा, या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये इतकी आर्थिक मदत थेट जमा केली जाते. म्हणजेच काय, तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळत असतात. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा आधार या ठिकाणी मिळालेला आहे. तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी खालील सोपे पर्याय तुम्ही वापरू शकता. आता बघा, बहुतेक बहिणी असं आहे की त्यांना कळत नाही की तुमचे पैसे आले की नाही. त्यांचे पैसे आले असतात तरी त्यांना कळत नाही की माझे पैसे आले की नाही. तर त्यासाठी काही पर्याय आहेत, ते पर्याय तुम्हाला मी सांगतो. जर का ते पर्याय तुम्ही वापरले तर तुमचे पैसे आले की नाही हे तुम्ही चेक करू शकता. आता बघा, पहिल्या ठिकाणी पर्याय ह्यामध्ये दिला आहे, बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क तुम्हाला करायचा आहे. म्हणजेच काय, तर आपल्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर तुम्हाला कॉल करून खात्यामध्ये आलेल्या रकमेची चौकशी करायची आहे. हा एक पहिला पर्याय. दुसरा पर्याय, ऑनलाईन बँकिंग किंवा ॲप तुम्ही वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटवर किती बॅलन्स आहे किंवा पैसे आले की नाही. इंटरनेट बँकिंग किंवा बँकेचे अधिकृत ॲप वापरून खाते तपासा. स्टेटमेंट डाउनलोड करूनही तुम्ही तुमचे पैसे आले की नाही हे तपासू शकता. तर तुम्ही ऑनलाईन स्टेटमेंट डाउनलोड करूनही चेक करू शकता. किंवा तिसरा पर्याय, SMS तपासा. तुम्हाला SMS आला की नाही हे चेक करा. बहुतेक बहिणींना आता SMS येत नाही आहे, तर त्या बहिणी म्हणतायत की सर मला SMS आला नाही. तर तुम्ही SMSच्या भरोश्यावर राहू नका. तुम्ही ऑनलाईन बँकिंग थ्रू चेक करू शकता किंवा तुम्ही कस्टमर केअरच्या नंबरवर कॉल करून विचारणा करू शकता. आता बघा, पैसे जमा झाल्यावर बँक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवते. तो मेसेज आला आहे का हे तपासायचं आहे. किंवा चौथा पर्याय, थेट तुम्ही तुमच्या बँकेला भेट द्यायची आहे. म्हणजेच काय, तर तुमची जी बँक असेल, मग तुमची बँक तुमच्या घराजवळ असेल, जवळील गावाजवळ असेल, तर त्या बँकेला तुम्हाला भेट द्यायची. त्या ठिकाणी जाऊन चेक करायचे की तुमचे पैसे आले की नाही. आले असतील तर लगेच तुम्ही त्या ठिकाणी काढूसुद्धा शकतात. म्हणजेच तुमची जी रक्कम आहे ती रक्कम तुम्ही विथड्रॉसुद्धा करू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, ऑनलाईन सुविधा न वापरणाऱ्या महिलांनी थेट बँकेच्या शाखेमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांकडून खात्री करून घ्यायची आहे आणि हा सर्वात चांगला पर्याय असतो. बहुतेक ठिकाणी बहुतेक महिला शिकलेल्या नसतात, त्यामुळे त्यांना नेट बँकिंग येत नाही, ऑनलाईन बँकिंग येत नाही. तर त्या बहिणीसाठी हा पर्याय चांगला असतो की थेट तुम्ही बँकेत जा, बँकेत विचारणा करा, तुम्हाला ते सांगतील की तुमचे पैसे आले की नाही. पुढे बघा, मंत्री आदित्य तटकरे यांनी सर्व लाभार्थ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन या ठिकाणी केलेले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच काय, तर ladkibin.maharashtra.gov.in या सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि KYCसाठी 18 नोव्हेंबरपूर्वी जर का तुम्ही KYC केली नाही तर पुढील महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्रामधील माता भगिनींच्या विश्वासाने सुरू झालेली सक्षमीकरणाची ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपली KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असे आवाहन आदित्य तटकरे यांनी केलेले आहे. लाडकी बहीण योजना आज लाखो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी ठरलेली आहे आणि खरोखर ह्या लाडकी बहीण योजनेमुळे भरपूर महिला या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहे, कारण त्यांना खूप मदत या ठिकाणी होत असते. तर तुम्हाला ह्या पैशाची मदत होते की नाही कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की तुमची KYC झाली की नाही, झाली असेल तर हो लिहून पाठवा, झाली नसेल तर नाही लिहून पाठवा. तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. हप्ता आला की नाही तेही सांगा. हप्ता आला असेल तर हो लिहून पाठवा की हो सर मला 1500 आले की 3000 आले, कमेंट करून सांगा. आणि ज्यांचे आले नसेल त्यांनी लिहून पाठवायचं आहे. तर बहिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.